जसं की मी 5 तारखेपासून उपोषणावर बसणार होती. तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका. धनंजय मुंडेच्या 2 दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या. पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उद्याच्याला अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्या समोर. 100% जाहीर करणार आणि गरज पण आहे. जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे, मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आलेला आहे CBI आणि SIT चौकशी जे झालेली आहे त्याच्यामध्ये SIT आणि CBIच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते. देवेंद्र भाऊचा आभार मानते. पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते, जे खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चौकशी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आखिर सत्याची विजय झाली. वाल्मिक कराड ये पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और VIP ट्रीटमेंट मिळू नये आणि त्यांना वाचवण्याची जे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजे. जर राजीनामा नाही झाला तर आपली काय भूमिका आहे? मी सतत राजीनामा मागत राहणार. देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार. माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत. आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनताने मुद्दा धरलेला आहे मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनता समोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे, भ्रष्ट वृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे. हे वृत्ती संपवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी जनताला पुढे करणारे मी आणि जनताला आवाहन करणारे की उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी व्हा.